मित्रांनो, आपल्याला रस्त्याच्या कोणत्या वळणावर कोण भेटेल याची काही शाश्वती नाही. आणि भेटणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस, तुमचं निर्माण होणारं प्रत्येक नातं हे चांगलंच असेल असंही काही सांगू शकत नाही. भेटलेली व्यक्ती ही आपल्या नात्यामध्ये मैत्रीचं नातं असो किंवा फक्त ओळखीचं नातं असो, तो किंवा ती किती दिवस तुमच्या नात्यामध्ये टिकून राहणार आहे हे सुद्धा दोघांनाही माहीत नसतं. तरीही तरीही हे मानवी जीवन तुम्हा आम्हाला काही अशा व्यक्तींची भेट घालून देतं. अहो, हे भेट घालून देणं हे काम मुद्दाम वापरतोय मी. कारण कधी कोणाची भेट होणं हे तुमच्या हातात नाही आहे. तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा. कोण कोणाच्या संपर्कात कधी येतं, किती दिवस ते टिकून राहतं, अशा गोष्टींचा जेव्हा तुम्ही आजपर्यंतच्या जीवनातला विचार कराल ना, थोडासा अंतर्मुख होऊन ह्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. आणि मग तुमच्या लक्षात यायला लागतं, अरेच्या आपल्याला अमुक-अमुक या प्रसंगाच्या वेळेस ह्या ABC व्यक्ती आपल्या संपर्कात होत्या. अरे, ह्या पिरियडमध्ये आपल्याशी तो XYZ खूप चांगल्या पद्धतीने आपल्यासोबत उभा होता. अशी तुम्हाला एक-एक आजपर्यंतच्या जीवनातली लिंक लावत जावं लागेल आणि तेव्हा तुम्ही माझ्या मताशी सहमत व्हाल, की हे तुमच्या जीवनामध्ये कोणाचं तुम्हाला भेटणं ह्याच्यासाठी काहीतरी मुळाशी त्याची संकल्पना असते, जी मानवी विचारांच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. त्या समजून घेण्यासाठी सुद्धा तुमच्या मेंदूची आणि हृदयाची एक प्रवृत्ती तयार व्हावी लागते. ह्या गोष्टी अशा उगीच वाऱ्यासारख्या गप्पा मारून कोणी कोणाला हे ज्ञान देऊ शकत नसतं किंवा या बाबतीत कोणी कोणाचा गुरु जरी होऊ शकला तरी तो फक्त दिशादर्शक म्हणून तो तुम्हाला दिशा दाखवू शकतो. पण बोट धरून तुम्हाला हे सांगू शकत नाही, की अरे तुला या जीवन वळणावरती हा ABC भेटला त्याचा अर्थ असा आहे, XYZ भेटली त्याचा अर्थ असा आहे. हे असं तुम्हाला सांगणं कोणालाही जमणार नाही. त्या गोष्टी तुम्हाला विचारपूर्वक आकलन करून घ्यायच्या आहेत. आणि मग जेव्हा हे आकलन होतं आपल्याला मनापासून असं वाटतं, की अरे ह्या भेटीच्या मागं ह्याच्या मुळाशी ही सगळी कारणं आहेत आणि हे जर नसतं तर, आणि मग मनोमन तुम्ही त्या शक्तीसमोर नतमस्तक होता, हात जोडून उभे राहता किंवा ज्या तुम्ही धर्माचे असाल त्या धर्माप्रमाणे तुम्ही त्याची प्रार्थना करता. मी प्रत्येक व्यक्तीविषयी बोलतोय, तो कोणत्याही धर्माचा असेल, पण ह्या गोष्टी मानवी जीवनामध्ये नेहमी घडत असतात. मग कोणी चांगलंच भेटतं आणि कोणी अगदी जिसे हम कहते हैं ना, घटिया किस्म का इंसान है, अशीही माणसं जीवनामध्ये येत असतात. आता ते तुमच्या आमच्या हातात नाहीच आहे. मग आली तर आली. त्यांच्याशी कशा पद्धतीने आपण वागायचंय हे आपलं आपण ठरवायचंय. जर आपल्याला साधं सरळ वागून मनस्तापच सहन करावा लागत असेल, तर कहते हैं ना, की कभी कभी टेढ़ी उंगली किए बगैर घी निकलता नहीं. अशा पद्धतीने आपल्याला जर घटिया, अतिशय म्हणजे डाउन लेव्हलची माणसं जर भेटत असतील, तर आपल्याला त्याच पद्धतीने त्यांच्याशी सामना करावा लागेल. सगळी तयारी ठेवावी लागेल, मानसिक, शारीरिक. नाहीतर मग अगदी किडे-मकोड्यासारखं प्रत्येक वेळेस माफी मागत नाती टिकवायची, संस्कारांच्या बेड्या आपल्या हातापायात घालून घ्यायच्या. वो जिंदगी भी कोई इंसानी जिंदगी होती है, असं मी तरी मानतो. काही गरज नाहीये. रिश्ते कब टिकते हैं? चलो 1-2 बार माफी मांग लो. अगर सामने वाला माफ करने के लिए तैयार नहीं है, तो तीसरी बार जाकर
वहाँ माफी मागना, गिड़गिड़ाना, ये मेरे तो बस की बात नाही आहे. आणि काही गरज नाही मित्रांनो. म्हणजे इतकं तुम्हाला स्वतःला डॉमिनेट करून घेणं, स्वतःला कमी समजणं, असं ज्याला आपण म्हणतो, ते करत-करत जगण्याची काही आवश्यकता नाही आहे. एव्हरी ह्युमन बीइंग हॅज हिज अँड हर ओन डिग्निटी. आता ही जी डिग्निटी आहे, हा जो काही तुमचा मान-सन्मान, स्वतःचा आत्मसन्मान आहे, त्या बाबतीत तुम्हाला स्वतःलाच जागरूक राहावं लागेल. तो विकायचा तर नाहीये. तो इतका पण आपण क्षुल्लक आहोत अशा पद्धतीने दाखवण्याची गरज नाहीये. आणि नाती, कोणती नाती हो? कसली नाती? अहो, आजकाल श्वास संपल्यावर सुद्धा कोणी येत नाहीये. पूर्वी इतकं तरी बोलायचे लोक, की "अरे हां, तोरणापुरतं आणि मरणापुरतं नातं टिकून तरी आहे माणसा-माणसात." आजकाल तो जमानाही गेला. गंमत माहिती आहे? मोठमोठ्या शहरांमध्ये अंत्यविधी कोणत्याही मदतीविना उरकून दिले जातील. असे बिझनेस सुरू झालेले आहेत. त्या बाबतीत म्हातारी माणसं स्वतःच्या जवळचे पैसे बुक करून बुकिंग करायला लागलेली आहेत. पहा, म्हणजे समाज कोणत्या थराला जाईल अजून 10-20 वर्षात याचा विचारही न केलेलं बरं. थोडक्यात, जशी माणसं आपल्याला भेटतात, जी उपकृत आपण त्यांच्या राहतो, ज्यांचे कळत-नकळत आपल्यावर उपकार होतात, त्यांना कधीही विसरायचं नाहीये. आणि जे वेगळ्या तऱ्हेने उपकार करतात, काहीतरी आपल्याला शिकवण्यासाठी आपल्या जीवनात आलेले असतात, त्यांना एकतर नीट धडा शिकवायचा आहे, नाही तर येईल त्या प्रसंगाला अगदी निडर मनाने तोंड देण्याची मानसिक तयारी ठेवत, इतकं सुंदर राहून दाखवायचं आहे, की अरे त्रास देणाऱ्या व्यक्ती लाजल्या पाहिजेत. त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे. कारण चांगुलपणा तर आपण दाखवलेलाच असतो. फक्त त्यांना हे माहीत नसतं, की जर वाईट वागायला लागली, तर ही माणसं कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतील, याचा अंदाज त्यांना येण्यासाठी काही ना काही आपल्याला करावं लागेल. आणि आपल्या धर्मातच सांगितलेलं आहे, हिंदू धर्मात, अहिंसा तोपर्यंतच पाळा, जोपर्यंत कोणी तुमची हिंसा, हत्या करायला तुमच्या अंगावर येणार नाही. त्यामुळं जेव्हा अशा अंगावर येतील, तेव्हा आपल्यालाही तीच तयारी नक्की दाखवावी लागते. चलो दोस्तों, घटिया के साथ और घटिया बनने की कोशिश करते हुए, मस्त मुस्कुराते हुए, गुनगुनाते हुए, जीना ही तो जिंदगी का नाम है. असं मी शेवटी तुमच्या मनापर्यंत पोहोचवतो आणि या एपिसोडमधून रजा घेतो. मित्रांनो, कवी प्रवेश शो हा यूट्यूब चॅनल, मला बऱ्याचदा विचारलं जातं, "अरे क्या भाई, कैसे चल रहा है?" आणि मी हसत सांगतो, "बहुत बढ़िया चल रहा है." "कितने व्हिडिओ हो गए?" मी हसत सांगतो परत, 7145. मित्रांनो, हे सगळं का घडतंय? कारण माझ्या जीवनात तुमच्यासारखी चांगली माणसं आली आहेत. ती का आली? कधीपासून आली? याचा मी सखोल विचार करून फक्त मी तुमच्याविषयीचं प्रेम माझ्या मनातलं कधी कमी होणार नाही, इतकंच आश्वासन देऊ शकतो. चलतो मी.